नमस्कार मंडळी, मी यश अहेर. सध्या आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याच्या ग्रामीण भागात. आणि मित्रांनो, सध्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा माहोल चालू आहे. आणि सध्या मी आहे निमखेड. मित्रांनो, मी आहे निमखेड या एका छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये, ज्याचा तालुका आहे तो चांदूर बाजार. आणि इथले एक काका आहेत. ते म्हणतात की मागच्या 20-25 वर्षांपासून आमच्या गावात एकही खासदार आलेला नाही. आमच्या गावाला खासदारांचे दर्शन झालेले नाही, ते निवडणुकीच्या पूर्वी असो की निवडून आल्यावर. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. माझं नाव मोहम्मद जफीर पटेल. मी निमखेड येथील रहिवासी. बऱ्याच वर्षापासून इथे आहे, इथंच रहिवासी आहो. आणि मागच्या काळात जे निवडणुकी झालेल्या आहे लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावात 20-25 वर्षापासून पूर्वी अनंतरावजी गुळे, आधी त्यांच्यानंतर आरसोड साहेब, अवनीत राणा हे खासदार झाले. परंतु आमच्या गावात कोणीही आमच्या गावाची परिस्थिती पाहिली नाही आणि आमची भेट घेण्याकरिता कोणीही व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचला नाही. पण एक आमचे आता नवीन खासदार बळवंत भाऊ वानखडे हे निवडून आले आणि खासदार झाले. खासदार झाल्यानंतर यांना लवकरच आमच्या गावात आम्हाला भेट देऊन आमची जे समस्या आहे ते विचारण्याकरिता आमच्या जवळ आले. मी यांचा लय आभारी आहो, यांचा आभार मानतो. वानखडे खासदार हमारे गांव में आए. मैं उनसे ये गुजारिश करता हूँ कि हमारे गांव के अपूर्ण काम जितने भी हैं, जो भी खास काम है, ये काम कर वो हमारे गांव का विकास करें और विकास करके हमको उनसे जो उम्मीद है उसको पूरा करें. इतना कह के मैं अपने 2 शब्द खत्म करता हूँ.